नागपूर हिट अँड रन प्रकरणामध्ये आता पोलिसांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याची चौकशी केलेली आहे आणि अपघाताच्या वेळेला संकेत बावनकुळे हा गाडीमध्येच होता। ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सीटवरती तो बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। संकेत बावनकुळेंच्या कारनं नागपूरमधल्या रामदास पेठ परिसरामध्ये 2 कार आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती। या प्रकरणावरून विरोधकांनी बावनकुळेंवरती निशाणा साधलाय। अपघातग्रस्त गाडी ही बावनकुळेंचा मुलगा संकेत चालवत होता असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर एफआयआर मध्ये गाडीच्या नंबरचा उल्लेख का नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारलाय। तर नागपूरमधल्या हिट अँड रन प्रकरणावरून संजय राऊतांनी काय आरोप केलेत आणि त्यावरती चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणतात बघूयात। गाडीचे मालक जर बावनकुळेंचे चिरंजीव का बावनकुळे आहेत, मग एफआयआर मध्ये नाव का नाही? गाडीची मालकी तुमच्याकडे आहे, मग गाडी कोण चालवत होतं? ड्रायव्हरची अदलाबदली झाली, स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज, पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं। म्हणजे ही जी रंगसफेदी चाललेली आहे, हा या राज्यातला कायदा आहे? फडणवीसजी, आपण गृहमंत्री आहेत ना, आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार, आम्हाला अटका करणार आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून, हा कोणता न्याय आहे? हे कोणतं संविधान आहे? फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या मंत्रिपदाला लायक नहीं। पुलिस ने मुझे प्राइमरी जानकारी दी है और मुझे लगता है अगर बेटे के नाम पे गाड़ी है, अगर वो गाड़ी मालक दोषी है, गाड़ी तो कोई और चला रहे थे, मुझे लगता है कोई एक उनका दोस्त गाड़ी चला रहा था, अगर गाड़ी मेरे बेटे के नाम पे है तो उसके नियम से जो कार्रवाई होगी वो करना चाहिए। ऐसा है कि उसकी पूरी जांच पुलिस कर रही है और उसमें एफआईआर भी पुलिस ने दाखिल किया हुआ है, उसके सारे तथ्य भी पुलिस ने सामने लाए हुए हैं। अब जिस प्रकार से उसके ऊपर राजनीति की जा रही है, मुझे लगता है वो गलत है। इस प्रकार से बावनकुळे जी को टारगेट करने का विचार रखते हुए उसके ऊपर राजनीति करना ये ठीक नहीं। एफआयआर मध्ये गाडीचा नंबर का आला नाही? ज्या ऑडीने ठोकलं आणि जी गाडी संकेतच्या नावावर आहे ती कागदपत्र पोलीस स्टेशनकडे का जमा झाली नाही? एफआयआर मध्ये संकेत बावनकुळेचं नाव का आलं नाही? या गाडीची कुठलीही तपासणी न करता ही गाडी आरटीओने रिपेअरिंगसाठी लगेच कशी काय परत पाठवली? कारण ही गाडी पुन्हा आम्ही आवाज उठवल्यानंतर टो करून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली। तुम्ही कारवाई न करता सर्व ठिकाणी आरोपी 48 तास मोकाट सोडताय। त्यानंतर जर तुम्ही त्यांचं ब्लड टेस्ट केलं तर अल्कोहोलिक निघणारच नाही ब्लड टेस्टमध्ये। असं म्हणतात की 150च्या स्पीड गाडी होती, नशिबाने कोणी काही लोकांचा जीव गेला नाही, नाहीतर 10-20 लोकांचा जीव गाडीमध्ये लोक असते तर घेतले असता। म्हणजे मुलगा दारू पिऊन नाही आणि ड्रायव्हर दारू पिऊन आहे, तर मग नंबर प्लेट कशाला काढून गाडी ठेवली? ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढली? कुठे दारू पित होते त्याचे सीसीटीव्ही फुटेज आणायला पाहिजे। लावोरी बारमध्ये 2 मिनिटात मिळालं असतं, आता तेही कदाचित बदलापूर सारखे फुटेज गायब केले असतील। तर अपघाताच्या वेळेला संकेत बावनकुळे हा गाडीमध्ये नेमका कुठे बसला होता? पोलिसांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे, बघूयात। 3 लोक गाडीमध्ये होते, त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमर हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं, त्यांची चौकशी केली आहे। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे। संकेत गाडीत होता, कुठे बसला होता, कुठल्या सीटवर बसला होता, काय? गाडी ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे, फ्रंट साईडला बसलेला होता। तर नागपूरमधल्या याच हिट अँड रन प्रकरणामध्ये काही प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत, बघूयात। अपघाताच्या वेळेला संकेत बावनकुळे गाडीमध्ये होता हे समजायला पोलिसांना वेळ का लागला? अपघात झाल्यानंतर गाडीमधल्या दोघांची ब्लड टेस्ट झाली, संकेत बावनकुळेची का झाली नाही? एफआयआर मध्ये अपघातग्रस्त गाडीच्या नंबरचा उल्लेख का नाहीये?
अपघाताच्या नंतर पोलिसांनी गाडीची नंबर प्लेट का काढली? एका गाडीला ठोकर बसल्यानंतर गाडी का थांबवण्यात आली नाही? गाड्यांना धडक देऊन संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र पळून का गेले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तर संकेत बावनकुळेच्या याच अपघातग्रस्त गाडीची जर अवस्था बघितली तर अक्षरशः अंगावरती शहारे येतील. अपघाताच्या नंतर संकेत आणि त्याचे मित्र पळून गेले, पण त्यांच्या गाडीची अवस्था नेमकी कशी झाली आहे बघा. नागपुरात ऑडी कारद्वारे झालेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे सध्या राज्याचं राजकारण तापलेलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जे सुपुत्र आहेत संकेत बावनकुळे, त्यांच्या नावावर रजिस्टर्ड असलेली हीच ती ऑडी कार आहे, ज्याद्वारे नागपूरच्या रामदास पेठ परिसरात हॉटेल सेंटर पॉईंट जवळ परवा मध्यरात्री अपघात झालेला होता. तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता अपघातग्रस्त ऑडी कारची अवस्था काय झालेली आहे. या ऑडी कारने तीव्र गतीने पाठीमागून 2 इतर कार्सला धडक दिलेली होती आणि त्यामध्ये ही जी ऑडी कार आहे ती पूर्णपणे क्षतिग्रस्त झालेली आहे. समोर तुम्ही दृश्यांमध्ये या कारच्या समोरच्या चाकाची लोखंडी रिंग पाहता आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा रबरी टायर कुठं गेला, तर पोलिसांनी असा अंदाज व्यक्त केलेला आहे की अपघाताच्या वेळेला ही जी ऑडी कार आहे त्याचा जो समोरचा जो चाक आहे डाव्या बाजूचा तो पंक्चर झाला असेल. मात्र अर्जुन हावरेने घाबरून तिथून ऑडी कार वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पंक्चर कार असताना टायर पंक्चर असताना जोरात तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा जो संपूर्ण रबर जो आहे तो क्षतिग्रस्त झाला आणि फक्त सध्या या कारच्या समोरच्या चाकाची लोखंडी रिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी अपघाताच्या वेळेला कारमध्ये 2 जण म्हणजेच अर्जुन हावरे जो कार चालवत होता आणि त्याच्यासोबत रोनित चिंतमवार हा शेजारी बसलेला होता अशी माहिती दिलेली होती. मात्र काल रात्री पोलिसांनी या प्रकरणी संकेत बावनकुळे यांना बोलावून चौकशी केलेली आहे. त्या संदर्भात पोलिसांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला आम्हाला या संदर्भात कारमध्ये 2 जण होते अशी माहिती मिळाली होती. मात्र जेव्हा अर्जुन आणि रोनित यांची चौकशी करण्यात आली, त्यांचे बयान नोंदवण्यात आले आणि त्याच्या माध्यमातून या कारमध्ये संकेत बावनकुळे हाही उपस्थित होता अशी माहिती मिळाली. त्या अर्थी त्यांची चौकशी काल सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून करण्यात आलेली आहे. त्या चौकशीनंतर पोलिसांनी जी माहिती आज दिलेली आहे त्याप्रमाणे समोरचे जे सीट आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे कार चालवत होता, वाहन चालकाच्या सीटवर होता. त्याच्या शेजारी जे आहेत ते संकेत बावनकुळे बसलेले होते आणि पाठीमागच्या सीटवर रोनित चिंतमवार आहे तो बसलेला होता. या घटनेनंतर कारमधून 3 जे आहेत ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. संकेत बावनकुळे पुढे या कारमधून खाली उतरलं, मात्र काही लोकांनी या कारचा पाठलाग केला आणि जेव्हा ही कार समोर जाऊन थांबली तेव्हा पाठलाग करणाऱ्यांनी अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार दोघांना पकडलं आणि त्यांना या अपघाताविषयी जाब विचारला. मात्र तोवर त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी दोघांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्याच्यानंतर या अपघातासंदर्भातले एक पैलू जे आहेत ते उलगडत गेलेले आहेत. पोलिसांनी आज जी माहिती दिलेली आहे, अपघाताच्या दिवशी 11:30 वाजताच्या सुमारास हे 3 याच ऑडी कारने धरमपेठ परिसरातल्या लाहोरी हॉटेल अँड बारमध्ये पोहोचले होते आणि त्या ठिकाणी 3 जेवण केलेलं होतं आणि तिथून 12 वाजताच्या सुमारास सुमारे अर्धा तास हे त्या ठिकाणी थांबले होते आणि तिथून जेव्हा हे रामदास पेठ परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास जात होते तेव्हा हा अपघात घडलेला होता. पोलिसांनी या प्रकरणी अर्जुन हावरे जो वाहन चालवत होता त्याची वैद्यकीय चाचणी केली असून तो मद्यप्राशन करून होता असा प्राथमिक अहवाल किंवा अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालेली आहे आणि त्याच अनुषंगाने अर्जुन हावरे विरोधात हयगयने निष्काळजी करत वाहन चालवणे आणि इतरांच्या जीविताला धोका पोहोचवणे असे विविध गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहे. मात्र या प्रकरणी संकेत बावनकुळे पहिल्या दिवशी घटनास्थळी पोलिसांना मिळून आलेला नव्हता, त्या अर्थी त्याची वैद्यकीय चाचणी होऊ शकलेली नाही. आता पुढे पोलीस तपासामध्ये काय करतात याकडे सर्वांचा लक्ष राहणार आहे. मात्र या अपघातग्रस्त ऑडी कारची अवस्था पाहून हा अपघात किती भीषण होता याचा एक अंदाज आपल्याला येतो. पोलिसांनी या संदर्भात जो तपशील दिलेला आहे त्याप्रमाणे सध्या
अर्जुन हावरे विरोधात या प्रकरणी निष्काळजीपणाने हयगयने वाहन चालवून इतरांच्या जीविताला धोका पोहोचवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे असे विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केलेले आहे। हे सर्व जे गुन्हे आहेत ते जामीन पात्र आहे आणि त्या अनुषंगाने अर्जुन हावरेला जामीन सुद्धा मिळाला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।